चला मग आज उन्हाळी वाळवणातला आपण एक दुसरा प्रकार बघणार आहोत, जो आहे की बटाट्याचे चिप्स, जे सगळ्यांनाच आवडतात आणि हे उपवासातही चालतात. त्यामुळे आपण हे बनवून ठेवतो जास्तीचे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. साईडला दिलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे अपडेट्स नेहमी येत राहतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर इथे मी 2 किलो बटाटे घेतले होते. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे सालं काढून घ्यायचे. सालं काढून घेतल्यानंतर याला पाण्यात ठेवायचं, नाहीतर ते काळे पडतात. आणि आता ना याचे आपण चिप्स बनवून घ्यायचे. तर हे मिळतं असं बाजारामध्ये खिचडी, जेणे आपण हे असं याचे चिप्स बनवू शकतो, स्लाईस करू शकतो. असं स्लायसर मिळतं, ते घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याला ना उभ्या नाही तर आडव्या बाजूनी आपल्याला किसून घ्यायचं आहे. म्हणजे की जे टोक वरती असतं त्या टोकाकडनं न घेता साईडने आपल्याला हे छान किसून घ्यायचं आहे. आणि हे किसल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यात ठेवायचं आहे. आता ना 2 पाणी घ्यायचं आणि हे दोन्ही पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर थोडेसे एका पाण्यात टाकायचं, ह्याला छान असं मोकळं करून हाताने थोडंसं हे करून घ्यायचं प्रेस. आणि मग ह्याला दुसऱ्या पाण्यात घालायचं. याने होईल असं की ह्याच्यातलं जे स्टार्च आहे ते सगळं निघून जाईल आहे, जेणेकरून आपले जे चिप्स आहेत ते छान असे पांढरे शुभ्र होतील, काळपट असे दिसणार नाही. आता तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये किती स्टार्च आहे. तर आपण हे टोटल आपलं 3 पाणी झालं आहे. ज्याच्यात आपण भिजत टाकलं होतं ते पहिलं पाणी, दुसऱ्या पाण्यात धुतलं आणि हे तिसरं पाणी. हे बघा किती स्टार्च जमा झाला आहे याच्यामध्ये. यानेच ते चिप्स आपले काळे होतात. आता आपण ह्याला फ्रेश पाण्यात टाकलेलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला तुरटी फिरवायची आहे. ही तुरटी आहे, छोटासा खडा आहे. ह्याला फक्त असं याच्यामध्ये डिप करायचं आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने फक्त थोडंसं असा एक वेढा काढून घ्यायचा आहे ह्याचा, या पद्धतीने. बस एवढंच करायचं आहे आणि याला ठेवून द्यायचं. आता ह्याला ना आपण झाकण झाकायचं आहे आणि याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे. आता आपण याला रात्रभर ठेवूया आणि सकाळी आता ह्याला आधी धुवून घ्यायचं स्वच्छ. तो धुण्याचा व्हिडिओ राहून गेला घ्यायचा. त्याच्यानंतर इथे एक मोठ्या गंजात पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि एक छोटा चमचा फक्त तेल घालायचं आहे. त्याच्यानंतर ना ह्याला छान झाकण ठेवून खदखद उकळी काढून घ्यायची. आता बघायला छान अशी उकळी आली आहे. आता उकळी आल्यानंतर आपण जे रात्रभर बटाट्याचे काप ठेवले होते त्याला स्वच्छ एकदा पाण्यातून धुवून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता या गंजात टाकायचं आहे गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं फक्त याला आपल्याला ठेवायचं आहे. अशी 1-2 उकळी आली पाहिजे. फार ठेवायचं नाही का ते तुटायला लागतात. तर आता हे बघा, एकदा असं चेक करायचं, काढून हलकं तोडून बघायचं, लगेच तुटलं. आणि त्याचा रंग पण चेंज होतो, असा एकदम ट्रान्सपरंट कलर होऊन जातो त्याचा. हे बघा, हे असे आता हे आपले झाले आहे. आपण लगेच गॅस बंद करायचं आहे. अशी एखादी चाळणी टोपली काही पण घ्यायची आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हे सगळे पाण्यातून काढून वेगळे करायचे. गरम पाण्यात जास्त वेळ ठेवायचं नाही. उकळून झालं, गॅस बंद केला की लगेच याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून याला वेगळं करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने आपण हे सगळं एका टोपलीत काढून घेणार आहोत. आणि टोपलीत काढल्यानंतर ना आपण ह्याच्यात थंड पाणी टाकणार आहोत, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस होती ती सगळी थांबून जायला पाहिजे. आता हे झाल्यानंतर हे जेव्हा गार होईल, गार झाल्यानंतर असे वेगवेगळे स्लाईस करून ह्याला आपण वाळत टाकायचे. मी परडी घेतली आहे. परडीवर एक प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे. तुम्ही हवं असेल तर डायरेक्ट तुमच्याकडे जर बाल्कनी वगैरे असेल, ऊन येतं जिथे, तिथं तुम्ही डायरेक्टसुद्धा घातलं पॉलिथिन टाकून तरी चालतं. अशा पद्धतीने बघा आपले हे सगळे चिप्स वाळत टाकून झाले. आता ह्याला हे तर एका उन्हात, जर कडकडीत ऊन असेल तर एका उन्हात होतं, तरी पण ह्याला एकदा दुसरं ऊन दाखवायचं. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे चिप्स बनवून तयार आहे. तुम्हाला तळून दाखवते बघा, किती छान पांढरे पांढरे होतात आहे. अजिबात लाल किंवा असे काळपट झाले नाही आहे आपले चिप्स. तर या पद्धतीने जर तुम्ही केले ना तर तुमचे चिप्स एकदम पांढरे आहे. बघा किती छान पांढरे शुभ्र झालेले, अजिबात लाल किंवा असे काळपट पडलेलं नाही आहे. सो या पद्धतीने नक्की चिप्स बनवून बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.